नमस्कार कार्यकर्त्यांनो आणि कार्यकर्त्यांनो. आज आहे वर्क फ्रॉम होमचा सेकंड म्हणजे दुसरा दिवस आहे आज. तर आज बघू काय करता येईल काय नाही. तर ठीक आहे, आता आंघोळ नाही केली, आंघोळ करायची आधी. आणि आज जरा जास्तच लवकर सकाळ झाली, कारण की घरी आलो ना, घरी मक्कर ओंकार उठच करत राहतील घरची, ती गोष्ट वेगळी आहे. तर ठीक आहे, आता येऊ लवकर अप्रूव्ह मध्ये केस कापून मकर केस वाढलेत, केस कटिंग बिटिंग करून येऊ, आंघोळ वगैरे करू, नाश्ता वगैरे करू आणि मग बसू वर्क फ्रॉम होमला किंवा काहीतरी करू त्याच्या आधी. ठीक आहे. रस्त्याने पण पुण्यासारखे गरम वातावरण ना थोडं, इथं नाही, इथं थंडी हवा सुटलेली एकदम. हे बघा बाबळ बिबळ एकदम थंडी हवेने चाल रही. ठीक आहे, चला पुढे झाली म्हणलं शेट. आता चाललोय घरी, आंघोळ बिंघोळ करू बाहेरच. मम्मी काय घेणार नाही आत, आंघोळ करून आम्हाला बसू. आता इथं पोहेसाठी इथं हाय बरं का कडीपत्त्याचं झाड. बघू आता, हे बघा कडीपत्त्याचं झाड. कडीपत्ता आहे, कसा आहे एकदम गावरण वास येतो यार, पण मस्त वास येतोय. इथून कडीपत्ता घेऊ मस्त चापकेसात आणि मम्मीला देऊ, म्हणजे मम्मी टाकल त्याच्यात आणि मजा येईन मग खायला. ठीक आहे, घेतलाय कडीपत्ता. चला आता देऊ मम्मीला आणि बघू काय पुढचा विषय काय. देवघर दाखवतो तुम्हाला, आमचं देवघर. हे कलश आहे, याच्यानंतर विठ्ठल रखुमाई, ती कालिंका माता, तिकडे अंबिका माता, गणपती बाप्पा, अन्नपूर्ण माता, हे आपले कान्हाजी, सौ दत्तांचे हे प्रेम आहे. त्याच्यानंतर हे नवनाथ, आपलं महादेव, श्री गुरुदेव दत्त, आणि हे विष्णूजी. आणि आमच्या गावाकडले आपल्या रानातलं, म्हणजे आपल्या रानातलं मंदिर आहे ना, ते वाव आहेत ते. आणि विठ्ठल रखुमाईचे मंदिर. आणि ते हे आपलं हे कांद त्याला गुरुचरित्र याचं आहे ते. असं आहे आपलं देवघर, देव घरातलं. भारी आहे ना, दर्शन घ्या तुम्ही, मी पण घेतो आणि पुढच्या कामाला पण सुरुवात करूया. एवढं मम्मीने पोहे बनवून आणले आता जस्ट. म्हणजे घरचे जे पोहे आहेत ना, ते बाहेरचे पोहेला तोडच नाही देऊ शकत. मला आवडतात पोहे मम्मीचे आजचे. मी बाहेरचे खातो ना, तेवढी मजा नाही, पण याच्यामध्ये बघा कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंगदाणे, त्याच्यानंतर कढीपत्ता, मेन फॅक्टरी ह्याचं पोह्याचं. तर क्वालिटी पोहे बनवले ते खातो मी आता. मला माहिती तुमच्या तोंडात पाणी सुटलं असेल, काही विषय नाही, तुम्ही पण या घरी खाऊ आपण मिळून पोहे. ठीक आहे, तोपर्यंत करतो मी एन्जॉय. पप्पा आलेत माझे, काय घेऊन आलेत काय माहिती, लाडू बिडू घेऊन आलेत घरासाठी. हे काय ठीक आहे. तर तुम्हाला हे बघा बरं, कटिंग कशी छान 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 सांगा ना, नाव ठेवा ना काहीतरी चांगली. कटिंग करतो, व्यवस्थित करायची. काय ते पुण्याला जाऊन काय झालं, खरं बोलाल करा वे का चांगली, काय काही करतो, चांगली करायची. तर चल जायचंय मला पाठीमागे. ठीक आहे, जायचं काम आहे पप्पांना, जाऊ दे. इथं माझी आजी आमच्या गावाकडलं धान्य आहे ती काढून राहिली. हे आपलं गावाकडलं धान्य आहे. ती आटेने दूर राहिली, ते दळण करायचं म्हणून अशा गोष्ट असते. सेटअप केलंय मागे, म्हणजे सेटअप काय आहे, फक्त त्याला ते कनेक्ट करणार, स्क्रीन शेअर करणार, मोठ्या स्क्रीनवरच कोडिंग करू आपण छापके. आणि ठीक आहे, तर करतोय मी कामाला सुरुवात फायनली. चला कामाला सुरुवात करतो आणि परत तुम्हाला मध्ये तरी भेटतो कुठेतरी. ठीक आहे, चला. झालं आहे आता लंच ब्रेक ऑफिसचं. तर आता जेवण करायला बसतो, जेवण बिवण करतो आणि बघू पुढं काय करायचं काय नाही. हे बघा जेवण करायला बसले, मम्मीने बघा काय बनवले, मेथीची भाजी आणि मटकी. ही मटकी बनवली, मेथीची भाजी आणि मटकी. आणि ही आपल्या गावाकडच्या रानातली बाजरीची भाकरी. ठीक आहे, सगळा असा विषय आहे. तर जेवण बिवण करतो आणि परत तुम्हाला भेटतो, कारण की आता आपलं झालं आहे लंच ब्रेक. ठीक आहे, तर करतो. तर हे चालू होतं एक टी ब्रेक विषय. तर मग म्हटलं चला गच्चीवर जाऊ आणि जरा जुन्या गोष्टी जरा नाही का, जरा कल म्हणजे आठवण येईल. इथं मी ना, इथं म्हणजे इथं गच्चीवर तर उडवायचंच पतंग. हे बघा ही गच्ची, पतंगला उडवायचं मी लय, इतके पतंग आता येते बघा. क्रेज बघा पतंगाच किती आहे. तुम्हाला एक गोष्ट दाखवते बघा, आता संक्रांत झाली तरी पण आमची इथं पतंग उड राहिली. हो बघा, आता ह्यो आय थिंक तुम्हाला दिसतोय का नाही काय माहिती, पण हा रद्दाड आहे आणि तो एक मोठा बॉम्बे टाईप आहे. असं आहे, असं ह्योच काय करतो पतंग उडून राहिले काय. हे बघा, हे असं इथं असा विषय पतंगाचा नाही का.
आता ते पलीकडे पण राहिले यांची गोत होईल आय थिंक. तुमची तर पेज म्हणत असेल पण आमची इथे गोत म्हणतात नाही का. त्यांची गोत होईल ती गोष्ट वेगळी. तोपर्यंत आपलं करून घेऊ विषय. तर दुसरी गोष्ट म्हणजे अशी इथून आम्ही पतंग उडवायचो. मी इथं फुल मांजा बिंजा पाडलं राहायचं नाही का. घरचे फुल शिवाय घालायचे कारण की मम्मी पप्पावरती यायचे काही कामानिमित्त ते त्यांच्या पायात गुतायचे आणि फुल मला खावडायचे नाही का. तर ठीक आहे काही विषय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी ते इथं आहे ना इथं दिसतात ना अहो इकडे मागं पण पतंग उडतोय तिकडे. तर इथं मागं आहे ना इथं मागं काहीच नव्हते घरं बिरं. तेव्हा आम्ही ना इथं क्रिकेट खेळायचो. बऱ्याचशा गोष्टी खेळायचो. क्रिकेट खेळायचो, भावरं खेळायचो, मधलं माकड खेळायचो. लय गोष्टी खेळलो भाऊ लय फुल एन्जॉय मारला नाही का. तर अशा प्रकारे गोष्टी चाललेल्या आहेत लहानपणी. ती गोष्ट वेगळी आहे पण आता काय गेलं ते लहानपण राहिलं ते आठवणी असं जे म्हणतो ना आपण तेच झालंय माझ्यासोबत सध्या. ठीक आहे असो आयुष्याचं हे एक काय म्हणतात त्याला पार्ट. फायनली आजचं ऑफिसचं काम आपण संपवलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या आपण काम संपवून लॉग ऑफ केलेलं आहे. तो आता ह्याच्यानंतर काहीतरी करावं लागणार आपल्याला कारण की असं बसून जमणार नाही. तर त्याच्यानंतर बघू आपण काय करायचंय पुढचं काय नाही. तर हे एक मी आज जस्ट ओपन केलं टी व्हीवरती. तर मला हे असं प्रोफाईल दिसलं मला खूप आवडलं. ते किती भारी दिसतंय बघा ना. ते का भारी दिसतं बघा ना राहू दे. मजा आली हा बघून. पॉपे द स्केटबोर्डर आणि त्याचाच टी शर्ट घातलाय आज. हे बघा चॅनल माझं. ठीक आहे आता स्टेट येऊन बघू पुढं काय करायचं काय नाही. आता मी चालून झालो रिक्षा. तुम्ही बघता ना तर मी कसं रिक्षा चालवतो. रिक्षा येते बरं का शेट आपल्याला. रिक्षाची चावी आता रिक्षा चालवतो. हा तर दाखवतो तुम्हाला कसे चालवतो काय रिक्षा मस्त पैकी आलोच. हे बघा ही रिक्षाचा विषय. लाईट बीट लावली तुम्हाला दिसण्यासाठी लाईट लावली. आता चाललोय सेल्फ मारतो मस्त पैकी. इथं सेल्फ आहे. अरे सेल्फ अशा प्रकारे मी रिक्षा चालू राहिलोय. हे बघा दिसतच असेल तुम्हाला. तर ठीक आहे 1-2 काम आहे तेवढे करू आणि परत भेटू तुम्हाला नाही का. ते अशी रिक्षा चालवते हे बघा समोर बघत राहा. तर ठीक आहे चला चलत राहा माझ्यासोबत. हे नगरचं आहे आमचं डिमार्ट. नगरचं डिमार्ट बघून घ्या. तर इकडे चालू होतं म्हणून तुम्हाला दाखवून देऊ म्हणलं. हे नगरचं डिमार्ट आहे आमच्या. ठीक आहे आणि इकडे सगळे खाऊ गल्ली ती त्याच्यासमोरच. ठीक आहे चला बघू पुढं काय काय नाही. आलोय शेट पाणीपुरी खायला. लई इच्छा झाली पाणीपुरीची. तर असा विषय घेतलाय नगरची पाणीपुरी. हे बघा दिसत असेल तुम्हाला. तर ठीक आहे पाणीपुरी खातो एन्जॉयमेंट करतो. हे बघा भाऊ पाणीपुरी करतोय गरम गरम. तर ठीक आहे ते भाऊचे रेट बघा आपले. नगरचे रेट आहे. नगरला पण 20 रुपयाला झाले पाणीपुरी. 20 रुपये मसाला पुरी 20. हे बघा हे सगळे रेट आहे. ठीक आहे एन्जॉय करू आपण पाणीपुरी आपली. ते का बिका पाणी व्यवस्थित लय दिवसापासून तर आलं नाही. एका प्लेट बीट लावून ठेवलेत म्हणजे टेन्शनच नाही. कस्टमर आलं तिकडे प्रॉपर दे. ठीक आहे खातो पाणीपुरी बघू काय विषय. बरं थांबा मला बघू दे कसं टेस्ट बघतो कशी. ठीक आहे ना तुमचे काय विषय नाही. खराब नाही चांगले करतो एन्जॉय नंतर बोलतो. आकडा पुरी पण पाणीपुरीचं भेळ केल्यासारखं वाटलं. पाणीपुरीचा भात आहे भात कसा. जस्ट पोहोचलो घरी आता जेवण बिवण करतो मस्त पैकी नाही का क्वालिटी मध्ये. आणि मला दाखवतो आज काय विषय जेवणाला. 2 मिनिटं दाखवतो. हे बघा हे जेवायला आता हे जे आहे ना हे जे ताक आहे हे नगरच्या ताकाची काशी आहे. सिद्धाजी आप्पाचं ताक आहे काय पप्पांनी आणलं होतं. आणि आज आहे हे मम्मीने मला वाटते ते दावत राईसचं खिचडी करून ठेवली. लोक बिर्याणी खातात पण आम्ही इथं खिचडी खातो दावत राईसची. मम्मी डेंजर आहे आमची. हे भरीत पोळी आणि एक कवटाची चटणी. एक चटणी आणि एक गुळाची चटणी. ठीक आहे जेवण करतो मी माझ्या घरी तुम्ही तुमच्या घरी करा. ठीक आहे तर चला मला वाटतं ठीक आहे. तर मला वाटतं आजसाठी लय झालं खूप गोष्टी झाल्या. तर आजसाठी आपण ना बास करू. बाय बाय म्हणतो. बाय बाय.